सोलापूर शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून गेल्या 5 महिन्यात तब्बल 993 नागरिकांनी सायबर पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत। यात 820 जणांची आर्थिक फसवणूक झाली असून सायबर गुन्हेगारांनी त्यांना तब्बल 4,27,00,000 रुपयांचा गंडा घातला आहे। या आकडेवारीनुसार सोलापूर शहरात दररोज सरासरी 6 जण ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरत आहेत। सोलापूर शहर सायबर पोलिसांकडे 1 जानेवारी ते 31 मे 2026 या कालावधीत एकूण 993 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्यापैकी सुमारे 80% तक्रारी आर्थिक फसवणुकीच्या आहेत। शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष, टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याच्या योजना, इन्स्टंट लोन, शॉर्ट टर्म लोन ॲप्स तसेच वैवाहिक संकेतस्थळ याद्वारे नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे। फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही अनेकांना लक्ष्य करण्यात आले आहे। दुसऱ्यांचे फोटो व नावे वापरून बनावट खाती तयार करणे, पैशांची मागणी करणे तसेच अश्लील फोटो किंवा व्हिडिओ पाठवून त्रास देण्याच्या 163 तक्रारी सायबर पोलिसांकडे प्राप्त झाले आहेत। सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन केंद्रीय सायबर पोर्टल, महाराष्ट्र सायबर तसेच सोलापूर शहर सायबर पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। शाळा, महाविद्यालय आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे। सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत।